Question number 14. One card is drawn from a well shuffled deck of 52 cards. Find the probability of getting a king of red color, a face card, third one a red face card, the jack of hearts, a spade, the queen of diamonds. सो आपल्याला माहिती आहे टोटल कार्ड्स असणार आहेत 52 एका डेकमध्ये. सो टोटल पॉसिबल आउटकम्स आहे 52. सो टोटल नंबर ऑफ कार्ड्स इन अ वेल शफल डेक इज 52. सो फर्स्ट प्रॉयोरिटी फाइंड करायची आहे किंग ऑफ रेड कलर. सो दोन सूट असतात रेड कलरमध्ये, हर्ट आणि डायमंड. सो त्याचे एक एक सूटमध्ये एक एक किंग असतो म्हणून दोन सूटमधले दोन किंग्स. सो टोटल नंबर ऑफ किंग्स ऑफ रेड कलर 2. So probability of getting a king of red color is number of favorable outcomes upon number of total possible outcomes. So पूर्ण चॅप्टर मध्ये आपण सगळीकडे हा एकच फॉर्म्युला वापरलेला आहे. सो इथे फेवरेबल आउटकम अपॉन पॉसिबल आउटकम्स आपल्याला लिहायचे असतात. सो इव्हेंटच्या फेवरमध्ये असलेले आउटकम म्हणजे गेटिंग अ किंग ऑफ रेड कलर. सो रेड कलरचे किंग किती आहेत? 2 आहेत. सो फेवरेबल आउटकम 2 अपॉन टोटल पॉसिबल आउटकम किती आहेत? 52. So upon 52, 2 upon 52, that is 1 upon 26. So probability of getting a king of red color is 1 upon 26. Second one, a face card. So face card, फेस कार्ड आपल्याकडे असतात 3 आणि सूट असतात 4. सो टोटल नंबर ऑफ फेस कार्ड्स मिळतील 4 सूट आणि 3 कार्ड म्हणजे 4 into 3 that is 12 फेस कार्ड मिळतील. सो probability of getting a face card ही असणारे नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन नंबर ऑफ टोटल possible outcomes. So 12 upon 52 that is 3 upon 30. Next, रेड फेस कार्डसाठी आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. सो यातले 12 जे फेस कार्ड आहे हे 4 सूटचे झाले. सो रेड सूट दोनच असतात, एक हर्ट आणि एक डायमंड. सो एका सूटमध्ये 3 फेस कार्ड आहेत, किंग क्वीन जॅक. सो एका सूटमध्ये 3 असे 2 सूटमध्ये टोटल 6 फेस कार्ड मिळतील. सो टोटल नंबर ऑफ रेड फेस कार्ड इज 6. सो या ठिकाणी प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळणार, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ रेड फेस कार्ड इज नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन नंबर ऑफ टोटल पॉसिबल आउटकम्स. दॅट इज 6 अपॉन 52 इज इक्वल टू 3 अपॉन 26. नेक्स्ट आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे जॅक ऑफ हर्ट्स. सो टोटल नंबर ऑफ जॅक ऑफ हर्ट्स किती असणार आहे? 1. एकच जॅक आहे हर्ट्सचा. सो इथे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ जॅक ऑफ हर्ट्स म्हणजे नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन नंबर ऑफ टोटल पॉसिबल आउटकम्स. सो फेवरेबल आउटकम 1 आहे आणि टोटल पॉसिबल आउटकम 52 आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ जॅक ऑफ हर्ट्स इज 1 अपॉन 52. नेक्स्ट, स्पेड कार्डसाठी प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. सो टोटल नंबर ऑफ स्पेड कार्ड्स हे आहेत 13. म्हणजे स्पेड हा एक सूट आहे. सो एका सूटमध्ये 13 कार्ड्स आहे. सो स्पेडचे 13 कार्ड्स आहे म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ स्पेड कार्ड इज इक्वल टू नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन नंबर ऑफ टोटल पॉसिबल आउटकम्स. सो फेवरेबल आउटकम्स 13, पॉसिबल आउटकम्स 52. सो 1 अपॉन 4 is the probability of getting a spade card. Next, total number of queen of diamonds is 1. So probability of getting a queen of diamond. So diamond ची एकच क्वीन असणार आहे. सो फेवरेबल आउटकम काय आहे? 1. सो नंबर ऑफ फेवरेबल आउटकम आपण नंबर ऑफ टोटल पॉसिबल आउटकम, पॉसिबल आउटकम आहे 52. सो याची प्रोबॅबिलिटी येईल 1 अपॉन 52. नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आपल्याला 15. 5 कार्ड्स, द 10 जॅक, क्वीन, किंग अँड एस of diamonds are well shuffled with their face downwards. One card is then picked up at random. First one, what is the probability that the card is the queen? Second one, if the queen is drawn and put aside, what is the probability that the second card picked up is an ace, A, and B, a queen? सो इथे काय केलं, डेक नाही घेतलेलं आहे 52 कार्ड्सचा. सो इथे 5 कार्ड्स चूज केलेले आहेत, 10 जॅक, क्वीन, किंग अँड एस ऑफ डायमंड. फक्त डायमंडचे कार्ड्स घेतलेले म्हणजे फक्त 5 कार्ड्स आहेत, 10 जॅक, किंग, क्वीन, एस. हे शफल केले आणि त्यातून एक कार्ड काढलेलं आहे. सो त्यातून एक कार्ड घेतलं, पिकअप केलं आहे. सो 5 कार्ड्स आहे टोटल म्हणून पॉसिबल आउटकम्स 5 आहेत.
सो आपल्याला इव्हेंट फर्स्ट बघायचं आहे, प्रायोरिटी जी फाइंड करायची, कार्ड इज अ क्वीन. सो हे क्वीन एकच आहे म्हणून पॉसिबल आउटकम किती क्वीनसाठी 1. सो फेवरेबल आउटकम टू द इव्हेंट ठीक आहे 1 अपॉन टोटल आउटकम किती 5 म्हणून प्रायोरिटी काय मिळायला पाहिजे 1/5. So total number of cards 5, total number of queens 1. So probability of getting a queen, number of favorable outcomes upon number of total possible outcomes, that is 1/5. Next, if the queen is drawn and put aside, what is the probability that the second card picked up is an ace? सो आता यातनं एक क्वीन काढली आणि ती बाजूला ठेवली, पुन्हा सेकंड कार्ड काढलं. सो सेकंड कार्ड काढताना इथे कार्ड किती बाकी राहतील, फक्त 4, 10, जॅक, किंग आणि एस, 4च कार्ड बाकी राहतील. सो आता टोटल पॉसिबल आउटकम 4 आहेत आणि इव्हेंट घ्यायचं आपल्याला, पिकअप कार्ड इज अन एस कार्ड. मग यातलं एस कार्ड एकच आहे, फेवरेबल आउटकम एक आहे आणि पॉसिबल आउटकम टोटल पॉसिबल आउटकम 4 आहेत. सो फेवरेबल अपॉन पॉसिबल म्हणून 1/4 ही याची प्रॉपर्टी असेल. आणि तेच जर क्वीन जर काढायची असेल तर क्वीन नाहीच आहे याच्यामध्ये, सो हा इम्पॉसिबल इव्हेंट होईल आणि क्वीन नसल्यामुळे फेवरेबल आउटकम 0 होऊन जाईल. सो सेकंड वन, वेन क्वीन इज ड्रॉन अँड पुट असाइड, द टोटल नंबर ऑफ रिमेनिंग कार्ड्स विल बी 4. So total number of ace is 1. So probability of getting an ace is 1/4. It's a B part. As queen is already drawn, therefore the number of queens will be 0. So probability of getting a queen is 0/4, that is 0. Next, question number 16. 12 defective pens are accidentally mixed with 132 good ones. It is not possible to just look at a pen and tell whether or not it is defective. One pen is taken out at random from this lot. Determine the probability that the pen taken out is a good one. तो 12 डिफेक्टिव्ह पेन्स आहे आणि जे चांगल्या पेन सोबत मिक्स झाले 132 पेन सोबत. सो इट इज नॉट पॉसिबल टू जस्ट लुक ॲट अ पेन अँड टेल वेदर ऑर नॉट इट इज अ डिफेक्टिव्ह. सो पेनकडे बघून लक्षात येत नाही तो डिफेक्टिव्ह आहे किंवा नाही, म्हणजेच ते इक्वली लाईकली झाले, आता सारखी सारखी झाली. सो वन पेन इज टेकन आउट ॲट रँडम फ्रॉम दिस लॉट. डिटरमाइन द प्रॉबिलिटी दॅट द पेन टेकन आउट इज अ गुड वन. सो तो पेन चांगला असेल याची प्रॉबिलिटी आपल्याला फाइंड करायची. यातनं एक पेन पिकअप केलं. सो टोटल नंबर ऑफ पेन्स आहे 12 प्लस 132, ते होणार 144. सो टोटल नंबर ऑफ गुड पेन्स 132 आहे. सो आपल्याला प्रॉबिलिटी फाइंड करायची आहे गुड पेनसाठी. सो probability of getting a good pen is equals to number of favorable outcomes upon number of total possible outcomes, that is 132 upon 144. 132 upon 144 is equals to 11/12. Next question is question number 17. A lot of 20 bulbs contain 4 defective ones. One bulb is drawn at random from the lot. What is the probability that this bulb is defective? सो 20 बल्बचा लॉट आहे, त्याच्यामध्ये 4 डिफेक्टिव्ह आहे आणि एक बल्ब त्यातनं काढला सर रँडमली त्या लॉटमधून, तर प्रॉबिलिटी काय फाइंड करायची, द बल्ब इज डिफेक्टिव्ह. टोटल बल्ब्स आहे 20. सो टोटल पॉसिबल आउटकम्स आहे 20 आणि फेवरेबल आउटकम, तो प्रॉबिलिटी कशाची फाइंड करायची आपल्याला, डिफेक्टिव्ह बल्बसाठी. सो टोटल नंबर ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब्स 4 आहेत. मग probability of getting a defective bulb ही असणारे नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन नंबर ऑफ टोटल पॉसिबल आउटकम्स. सो फेवरेबल आउटकम म्हणजे डिफेक्टिव्ह बल्ब हे 4 आहे अपॉन पॉसिबल आउटकम्स 20. सो इट इज 1/5. सो नेक्स्ट probability फाइंड. सपोज अ बल्ब ड्रॉन इन 1 इज नॉट डिफेक्टिव्ह अँड इज नॉट रिप्लेस. सो फर्स्ट मध्ये जो बल्ब काढलाय तो डिफेक्टिव्ह नाही आहे आणि तो रिप्लेस पण केला नाही. नाऊ वन बल्ब इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द रेस्ट. उरलेल्या बल्बमधून आणखी एक बल्ब बाहेर काढला. व्हॉट इज द प्रॉबिलिटी दॅट दिस बल्ब इज नॉट डिफेक्टिव्ह. सो तो बल्ब डिफेक्टिव्ह नसेल याची प्रॉबिलिटी काय असेल. सो फर्स्ट आपल्याला बघावं लागेल, जर आपण 20 बल्ब्समधून एक बल्ब
काढला आहे आणि तो डिफेक्टिव्ह नाही आहेत, तर 4 डिफेक्टिव्ह होते. मग 16 बल्ब्स होते जे डिफेक्टिव्ह नव्हते, मग त्यातला एक बल्ब काढला. 15 बल्ब्स राहतील जे नॉट डिफेक्टिव्ह आहे आणि 4 बल्ब्स राहतील ते डिफेक्टिव्ह आहे. सो टोटल बल्ब्स राहतील 19 आणि नॉट डिफेक्टिव्ह बल्ब्स राहतील 15. So remaining total number of bulbs 19 and remaining total number of non-defective bulbs is 16 minus 1, that is 15. So probability of getting a non-defective bulbs is 15 upon 19, that is favorable outcomes upon total outcomes. Next, example number 18. A box contains 19 discs which are numbered from 1 to 90. If one disc is drawn at random from the box, find the probability that it bears a 2-digit number. Second one, the perfect square. Third one, a number divisible by 5. सो एक बॉक्स आहे ज्याच्यामध्ये 19 डिस्क आहेत ज्याला नंबर केले 1 to 90 आणि याची प्रॉबिलिटी आपल्याला फाइंड करायची आहे. सो टोटल पॉसिबल आउटकम्स किती आहे 90. प्रॉबिलिटी ऑफ दॅट इट बिअर्स अ 2-digit नंबर. एक डिस्क ड्रॉन केली आणि त्याची प्रॉबिलिटी आपल्याला फाइंड करायची की त्या डिस्कवरती 2-digit नंबर असेल. सो इथे 2-digit नंबर्स असणारे नंबर्स किती आहेत हे आपल्याला बघावं लागेल. सो 10 पासून 90 पर्यंत हे 2-digit नंबर्स आहे, म्हणजे फर्स्ट 9 नंबर सोडले तर बाकीचे 2-digit नंबर आहेत. सो 90 मायनस 9 तो 81 नंबर्स आहे, 2-digit नंबर्स आहे. सो प्रॉबिलिटी ऑफ 2-digit नंबर इज 81 अपॉन 90 असेल. So total number of disks 90, total number of 2-digit numbers between 1 to 90 is 81. So probability of getting a 2-digit number is 81 upon 90, that is 9 upon 10. Next, second probability आपल्याला फाइंड करायची आहे, that disk bears a perfect square number. सो इथे आपल्याला स्क्वेअर नंबर्स कोणते कोणते आहेत ते कॅल्क्युलेट चेक करावं लागतील. परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 and 90. सो फर्स्ट नंबर आहे 1, 1चा स्क्वेअर 1, 4, 4 2चा स्क्वेअर आहे 9, 3 स्क्वेअर 16, 4 स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25, 6 स्क्वेअर 36, 7 स्क्वेअर 49, 8 स्क्वेअर 64 आणि 9 स्क्वेअर 81. सो 10चा स्क्वेअर याच्या पुढे जाईल. सो हे एवढे नंबर्स आहेत जे परफेक्ट स्क्वेअर आहेत. सो देअरफॉर टोटल नंबर ऑफ परफेक्ट स्क्वेअर्स बिटवीन 1 to 90 इज 9. सो 9 नंबर्स आपल्याला मिळालेत जे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहे. सो probability of getting a perfect square is 9 upon 90, that is 1 upon 10. कारण favorable outcome upon total outcomes. Next, find the probability that it bears a number divisible by 5. So numbers that are between 1 to 90 and divisible 5. 5 ने divisible असणारे 1 to 90 मधले नंबर्स आपल्याला बघावं लागतील. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85 and 90. सो एवढे नंबर्स आहेत जे 5 ने डिवाइड होतात. सो देअरफॉर टोटल नंबर डिव्हिजिबल बाय 5 इज 18. सो 90ला जर तुम्ही 5 ने डिवाइड केलं, 5 1 जार 5, रिमेनिंग 4, 5 8 जार 14. सो याला जर डिवाइड केलं 5 ने तर तुम्हाला मिळणार डिव्हिजिबल नंबर बाय 5 and less than 90. So ते असणार आहे 18. So probability of getting a number divisible by 5 is equals to 18 upon 19 is equals to 1 upon 5. Favorable outcome upon total outcomes.